नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सद्यस्थितीमध्ये फ्री क्लासचा सुळसुळाट झालेला आहे. 15-20 हजार फीस आकारतात आणि तुम्हाला प्रॉपर गोष्टी मिळत नाहीत. मित्रांनो, आपली सर्वात कमी व्यवस्थितरित्या विद्यार्थ्यांना परवडेल असं, विद्यार्थ्यांना समजेल असं गॅप भरून काढणारी बॅच आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ आवडतात, व्यवस्थित वाटतात, शिकवण्याची पद्धत आवडते, त्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधू शकता. आजपर्यंत मी कोणत्याच विद्यार्थ्याला कन्व्हिन्स केलं नाही की बा आमची बॅच घ्याच. फक्त विद्यार्थ्यांनी पुढे डेमो ठेवलेला आहे. विद्यार्थ्यांना आवडलं तर विद्यार्थी बरोबर जॉईन करत असतात. 15-20 हजार तर फीस आकारून विद्यार्थ्यांना चालणार नाही किंवा डॅश मारून डिस्काउंट देऊन पण चालणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एकदम करेक्ट गायडन्स, टीईटी आणि टेट सीटीटी एक्झाम या सर्वांसाठी उपयुक्त असणारा अंकगणित बुद्धिमत्ता आणि इतर विषयांची आपली महा टीईटी मिशन टीईटी 90 ही बॅच चालू झालेली आहे. त्यासाठी आपण हा संपर्क क्रमांक दिलेला आहे. मित्रांनो, नक्कीच या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून क्लासची डिटेल मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, सर्वाधिक सध्या जर बघितलं, सर्वात जास्त ऍडमिशन माझ्याकडे आहेत. मी ठामपणे सांगू इच्छितो, प्रत्येक विद्यार्थ्याला सॅटिस्फाईड करण्यासाठी वेळोवेळी विशेष गायडन्स सह लेक्चर देण्याचं काम करतोय. मित्रांनो, 2017 पासून आज तागायतपर्यंत थर्ड टेट असू द्या किंवा सेकंड असू द्या किंवा फर्स्ट असू द्या किंवा सीईटी एक्झाम असू द्या, याचा परिपूर्ण अभ्यास करून विद्यार्थ्यांपुढे एकदम चांगलं देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि विद्यार्थ्यांना सॅटिस्फाईड करून येत्या काळामध्ये त्यांचा जो काही गॅप आहे त्या गॅपला सुद्धा आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचं आहे. गॅपला सुद्धा आपल्याला फ्लो मध्ये आणायचं आहे. मित्रांनो, आज काही प्रमाणात तुम्हाला डेमो टाईपच लेक्चर पाहता येतील. बघा, म्हणजे डेमो टाईप कशा पद्धतीने शॉर्टकट मध्ये आणि विश्लेषण पद्धतीने गणिताचं विश्लेषण करता येतं. हा टॉपिक का निवडलाय? सीटीटीची परीक्षा बघा, एखादा प्रश्न विचारला जातो. टीईटी परीक्षा बघा, त्याच्यात सुद्धा विचारला जातो. आणि आपलं जे काही हे टेट एक्झामचं ध्येय आहे, त्या टेट एक्झाम मध्ये सुद्धा कायमस्वरूपी विचारला गेलेला प्रश्न यांचं जे काही विश्लेषण शॉर्टकट पद्धतीने करता येतं, यासाठी आपण केलेलं हे एक डेमो टाईप लेक्चर आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, प्रश्न सोपा आहे पण प्रश्नामध्ये विचारलेले शब्द जरा वेगळे आहेत. टीईटीला आलेला प्रश्न आहे, काय म्हटलंय बघा, 0.2, 0.12, 0.3 या चौथा अनुपातिक आहे. कोणता चौथा अनुपातिक काढायचा आहे आपल्याला? लक्षात घ्या मित्रांनो, 0.2, त्यानंतर 0.12, 0.3, चौथा अनुपातिक मला माहितच नाही म्हणजे यक्स आहे. चौथा अनुपातिक मला माहित नाही म्हणजे काय आहे? यक्स आहे. आता समजा मित्रांनो, याचा आणि याचा गुणाकार करायचा असतो, त्यालाच अंत्यपदाचा गुणाकार हा मध्यपदाच्या गुणाकारा एवढा असेल तरच त्या संख्या प्रमाणात आहेत असं सांगता येतात. मित्रांनो, म्हणजे अंत्यपदाचा गुणाकार काय येईल रे? 0.2 गुणाकारात यक्स बरोबर 0.1 0.2 गुणाकारात 0.12 गुणाकारात 0.3 यांचा गुणाकार करा बरोबर 36 होतो. 0.036 होतं. मित्रांनो, यांचा गुणाकार करा बरोबर एक्स होतं. बरोबर, याला एक्स करतात. एक्स तर एक्स बरोबर 0.036 भागाकारात 0.2, खाली एक घर सोडून दशांश आहे. बरोबर, एक घर सोडून दशांश आहे. 18 आलं मित्रांनो उत्तर. पण आपल्याला 2 सोडून द्यावा लागेल दशांश, म्हणजे योग्य उत्तर काय असेल रे? ड नंबर करेक्ट आन्सर असणार आहे. ड नंबर करेक्ट आन्सर असणार आहे. या प्रश्नामध्ये कोणती गोष्ट समजली नाही रे? तुमचं बेसिक नॉलेज खूप कच्चा असेल तरी बेसिक गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. अंत्य 2 पदाच्या गुणाकार हा मधल्या 2 पदाच्या गुणाकारा इतका असावाच लागतो, तेव्हा त्या संख्या प्रमाणात आहेत. आणि चौथा अनुपातिक काय असेल मग मित्रांनो? 0.18 असेल. 0.18 असेल. गॉट इट? लक्षात आलं? खरं सांगा, हा प्रश्न तुम्हाला समजला का? शिकवण्याची पद्धत कशी वाटली? कमेंटमध्ये कमेंट करायला विसरायचं नाही. मित्रांनो, योग्य गायडन्स, आपला हंगामी क्लास नाही,
टीईटीची कुठंतरी पेपरला जाहिरात आली रे आली, सगळेच लगेच उतरतात, आमची टीईटीची बॅच घ्या, आमचा अमक हे आहे अमक ते. मित्रांनो, मागच्या 2021 पासून जेव्हापासून ऑनलाईन चालू केलं त्या दिवशीपासून आजपर्यंत एकही दिवस खंड न पडता टीईटी एक्झाम, सीटीईटी एक्झाम, टेट एक्झाम, आगामी टीईटी एक्झाम, थर्ड टेट एक्झाम हे कंटिन्युअसली चालू राहणारं सेशन आहे. कंटिन्युअसली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारं युट्यूब चॅनल आहे. लक्षात ठेवा, नवीन विद्यार्थी असाल, डीएड बीएड केलेला असाल, नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला आगामी काळामध्ये अपडेट सुद्धा मिळून जातील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे. हा प्रश्न विचारलाय, डायरेक्टली काय केलंय, विचारून झालेला आहे. परंतु प्रश्न वाचून घ्या सर्वात प्रथम. प्रश्न काय करायचे, तुम्हाला वाचायचे, प्रश्न व्यवस्थितरित्या वाचायचे. काय म्हटलंय रे, आता बघा, दुकानदार थोडीशी काय असतात, वेगवेगळ्या पद्धतीचा माल आणत असतात, पण तो माल एका विशिष्ट किमतीलाच विकण्याचा प्रयत्न करत असतात. पहा इकडे काय म्हटलेलं आहे, 49 रुपयाचा प्रति किलो तांदळाच मध्ये 80 रुपये प्रति किलोचा तांदूळ कोणत्या गुणोत्तरात मिसळला जावा जेणेकरून येणारे मिश्रण 10 रुपये प्रति किलो असेल. म्हणजे मिक्सिंग करायची मित्रांनो तांदळाची. प्रश्न सोडवत असताना 49 न घेतलाय, काही 10-80 ने घेतलाय, आणि विकायचे कितीला रे पोरांनो, 10 रुपयाने विकायचे. बघा इथे गुणाकाराचं असं चिन्ह द्यायचं ट्रिक्स न सोडवत असताना. यातला काय फरक आहे रे, यातला फरक आहे 0.8 चा फरक आहे. याला किती कमी पडतात, 0.6 कमी पडतात. उत्तर आलं मित्रांनो. ट्रिक्सने उत्तर काढायचं असतं, काही दशांश उडवून टाका. 2च्या पाड्यात 4 आहे, 2च्या पाड्यात 3 आहे, म्हणजेच करेक्ट आन्सर आहे 4 3. आणि मित्रांनो, इथलं कच उत्तर आलं पाहिजे, दुसरं नाही. काय आलं पाहिजे, कच. ब देऊ नका रे, सारखं असलं तरी उलट करता येत नसतं. म्हणजे ही बाजू आधी घ्यायची, ही बाजू नंतर घ्यायची. उत्तर काय असलं पाहिजे, आता ब पण आणि क पण सारखं दिसतं, पण क जो उत्तर देईल तोच या प्रश्नाचा मार्क मिळवेल. लक्षात ठेवा, या प्रश्नाचा मार्क मिळवेल. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या मित्रांनो. एका वर्गातील मुले व मुली यांचे गुणोत्तर 7:5 आहे. जर वर्गात एकूण, बघा, जर वर्गात एकूण 75 मुली आहेत तर त्या वर्गात विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती. 75 मुली आहेत तर त्या वर्गात विद्यार्थ्यांची एकूण संख्या विचारलेली आहे. पहा मित्रांनो, या प्रश्नामध्ये सुद्धा काय अवघड आहे मला सांगा. थोडस ट्राय केलं तर तुम्हाला सुद्धा जमून जाईल. आता पहा मित्रांनो, लक्षात घ्या. आता प्रत्येकाचा एक प्रश्न असतो, सर महा टीईटी होणार आहे का, 100% होणार आहे का. मित्रा, 100% परीक्षा होणार आहे. तू जर आजपासून अभ्यासाला लागलाच तरच पास होणार आहे, नसता अदरवाईज नाही. मित्रांनो, एवढं हलक्यात पण घेऊ नका बरं का या परीक्षा. लक्षात घ्या, तुम्हाला जर शासन या परीक्षा पास झाल्यानंतर लाखभर पगार करत असेल काही दिवसांनी शिक्षक झाल्यावर, मग ही हलकी परीक्षा असणार आहे का रे, सोपी असणार आहे का. म्हणून हलक्यात घेऊ नका. मी तर विद्यार्थ्यांना स्पष्ट सांगतो, प्रामाणिक सांगत असतो, विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेची पद्धत हार्डच आहे. योग्य दिशेने अभ्यास केला तर मार्क लवकर पडतात. नसता 7, 8, 10 टीईट्या देऊन बसणारे मी पाहिलेत. टेट एक्झाम मध्ये तुटपुंजे मार्क घेणारे सुद्धा पाहिलेत. त्यामुळे तुमचा अभ्यास हा रेग्युलर आणि फ्लो मध्ये असला पाहिजे. चला प्रश्नाकडे वळू आपण. काय म्हणते बघा, मुले आणि मुली. पहा इकडे प्रमाण आहे 7:5. मुली किती आहेत रे पोरांनो, 75 आहेत. बघा इथे 75 मांडा असं. याचा तिरपा गुणाकार, इथे x मांडून घ्या फक्त बस. बघा, याचा तिरपा गुणाकार करायची. 7 गुणाकारात 75 भागाकारात 7, बरोबर का 5. x ची किंमत म्हणजेच मुलं किती आहेत ते आपल्याला शोधता येतं. घाई करायची नाही आन्सर देताना. 5 1 5, 5 2 5 1 5, 5 5 25, 15 7 105. बरोबर गोल करा रे, गोल नंबर. लक.
केलं गोल. चुकलं बे. का चुकलं? शेवटी काय विचारले? एकूण विद्यार्थी संख्या विचारली. काय विचारले? एकूण विद्यार्थी संख्या. आता मला सांगा, मुली 75 होत्या, नवीन मुलं आपण काढले 105 होते असं म्हणतोय आपण, मग टोटल झाले किती रे? 180. मग करेक्ट आन्सर काय असेल? क नंबर असेल. करेक्ट आन्सर काय असेल? क नंबर. क नंबर करेक्ट आन्सर आहे. उत्तर आलं, विषय संपला. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या लगेच. सोडवून दाखवा. सोडवा असं लिहिणार आहे मी. तुम्ही सोडवा आणि उत्तर द्या. पॉज करा, काही करा, सोडवून दाखवा. याचं उत्तर मला कमेंट मध्ये आलंच पाहिजे. पॉज करून ठेवा व्हिडिओ आणि सोडवून दाखवा. बघू किती लोक येत नसेल तर सरळ क्लास जॉईन करा मित्रांनो. माझे करा, कोणाचेही करा, पण गणित पक्क करा, हे माझं स्पष्ट मत आहे. ठीक आहे. गणिताशिवाय तुम्हाला मार्क भेटणार नाहीत. तुम्ही पास होणार नाही. तुम्ही जे स्वप्न रंगवलात ते साध्य होणार नाही. समाजशास्त्राचा असू द्या, मॅथ सायन्सचा असू द्या, फर्स्ट टीईटी वाला असू द्या, सीटीटी पास करून दिवा लावलेला असू द्या, कोणीही असू द्या, शिक्षक भरतीला तुमचा पिच्छा गणित सोडणार नाही. मी 15 दिवस अभ्यास केला, कधी कधी अभ्यास केला, मी सीटीटी परीक्षा पास केली. बाबा माझ्यावर उपकार केला नाही किंवा शासनावर उपकार केला नाही. टेट एक्झाम मध्ये तुला चांगले गुण आले तरच तू कम्प्लिटली काय होणार आहात? परफेक्ट होणार आहेस. लक्षात घे. बरोबर. तू परीक्षा पास करून बसलात म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट भेटलं म्हणजे तुम्ही डायरेक्टली काय केलात? शिक्षक झालात असं वाटायला नको, म्हणून एवढं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी एक्झाम ऑनलाईन कोर्स आहे. रिझल्टची हमी एकमेव अकॅडमी आपलीच आहे. रिझल्टची हमी देते. 100% रिझल्ट काढून दिला जाईल तुम्हाला. माझा संपर्क क्रमांक सुद्धा तुम्हाला इथे परत एकदा देतो. 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही नक्कीच बॅच जॉईन करू शकता. आणि उगाच मोकार, हॅलो सर टीईटी 100% होणार आहे का? अरे बाबा अभ्यास झालाय का तुझा? असं करू नका. कारण विद्यार्थी मित्रांनो, स्टेप बाय स्टेप गेला तरच 3.5% रिझल्ट लागणारी परीक्षा पास होणार आहात. मला कुणावर टीका करायची गरज नाही आणि गरज पडणार पण नाही मित्रांनो. कारण आतापर्यंत जे काय भरभरून प्रेम दिलं, विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत आवडली म्हणून जॉईन केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एकदम जबरदस्त बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. अजून एक प्रश्न घेऊ आपण 5 नंबरचा आणि थांबू. आता या प्रश्नांची गडबड उडाल्याशिवाय राहतच नाही, गॅरंटेड सांगतो मी तुम्हाला. काय म्हटलंय बघा, 2x बरोबर 3y बरोबर 4z, तर XYZ ची किंमत काढा. तर XYZ ची किंमत काय असेल? मास्तर काय सांगतंय? लसावी काढ. लसावी काढला बाबा याच. बरोबर, लसावी आलाय 12. कसा काढला? ज्यांना येत नाही त्यांनी लसावी मसावी 7वीच्या पुस्तकातून शिकायचं. लसावी मसावी 7वीच्या पुस्तकातून शिकायचं किंवा मोठपुंडे मास्तरचं लेक्चर लावून टाका. सरळ सरळ तुम्हाला लसावी मसावी पाठ तोंड पाठ सगळे गणित करून घेतो व्यवस्थितरित्या. अजून रोज लेक्चर सकाळी 6 वाजता असतं. रोज हजर लाईव्हला येता आला नाही तर रेकॉर्ड सुद्धा पाहता येतं. विथ प्रॉपरली नोट्स सुद्धा भेटतात. लसावी किती आला रे? 6. 12 आला. काय आला? 12. आता या 2 ने 12ला भागायचं 6. 3 ने 12ला भागायचं 4. 4 ने 12ला भागायचं 3. आहे का रे ऑप्शन मध्ये? आहे का? असायलाच पाहिजे. आणि उत्तर आपलं करेक्ट आहे अ नंबरचं. 6, 4, 3 हे उत्तर आपलं एकदम करेक्ट आहे. 6, 4, 3 हे उत्तर आपलं एकदम करेक्ट आहे. मित्रांनो, फ्री लेक्चर मला सुद्धा घेता आलं असतं, पण पेडला एवढे लोक आहेत, त्यांचे लेक्चर मध्ये बिझी शेड्यूल मध्ये थोडासा वेळ लागतो. आणि सध्या पोलीस भरतीची माझी ऑफलाईन सुद्धा अकॅडमी असल्यामुळे तिकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. कारण पोलीस भरतीची पण प्रक्रिया चालू आहे. शेतकरी पुत्र जे विद्यार्थी असतात त्यांचा आंदोलनाचा विषय चालू होता. आता त्यांना राहण्याची सोय सुद्धा आपण पीसीएमसी मध्ये, तुमचं जर कुणी असेल तर नक्कीच पाठवून द्या. आपल्या अकॅडमी पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर काय आहे? ग्राउंडचे लोकेशन आहे. नक्कीच तिथे सुद्धा तुम्हाला राहण्याची सोय केली जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा. अभ्यास क्रांती घडवणारा आणि शिक्षक क्रांती घडवणारा प्राथमिक शिक्षक असतो आणि डीएड बीएड करणारा माझा होतकरू विद्यार्थी असणार आहे भविष्य काळासाठी.
थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि क्लासचे पोरं व्हिडिओ बघत असतील, मास्तर कसं शिकवतो एकदा कमेंटमध्ये कमेंट करून सांगा रे, या जगाला कळू द्या. आणि बदनामी करून काहीतरी ऍडमिशन आकर्षण करणाऱ्यांना सुद्धा कळू द्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, एकदम प्रॉपर गायडन्स मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच ग्रो अकॅडमी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.